मंडळी, पैलवान बाळासाहेब माने यांची मुलाखत घेण्यासाठी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो आणि पूर्वी या ठिकाणी ते वस्ताद होते, कारण बघू शकता तुम्ही व्यायामशाळा व मल्टी जिम, राज्य राखीव पोलीस बल सोलापूर, आणि आपल्यासोबत वस्ताद आहेत, त्यांची आपण डिटेल्स मध्ये मुलाखत घेणार आहोत की असे पलवान आहेत की मला वाटते महाराष्ट्रातील त्या काळातील कोणत्याही पलवानासोबत कुस्त्या झाले नाही असे नाही, सगळ्या पलवानाबरोबर कुस्त्या झाल्यात आणि 8 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि पोलीस दलामध्ये सर्वात जास्त मेडल यांच्या माध्यमातून मिळाले. वस्ताद, मला सांगा किती वर्ष तुम्ही कालावधी टिकवला हो? 42 वर्ष ना? 42 वर्ष. हा, त्यामध्ये तुम्ही किती मेडल मिळवलात? जो आता मेडल म्हणजे महाराष्ट्र केसरीला किती वेळेस? 8 वेळेस. 8 वेळेस. आणि नॅशनल 5. नॅशनल 5. आणि पुन्हा सोलापूर जिल्हा केसरी 1 वेळा, मुंबई महापौर केसरी 1 वेळा झालं, लातूर सिद्धेश्वर केसरी 1 वेळा. आणि सर्वात पहलवानावर कुस्त्या झालेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्र केसरी. आपण ते जाणून घेणार. त्याच्या अगोदर यांची तालीम बघू. पोलीस प्रशासनाची ही तालीम आहे की सोलापूर जिल्हा येतोय हा भाग परिसर, आणि ही तालीम जी आहे थोडं तालीम बघणार आहोत. तसं वातावरण, संपूर्ण परिसर, हे कॅम्प, हे स्वच्छता सुंदर आहे. वस्ताद, थोडं आपल्याला तालीम दाखवा. आणि आता साहेब आहेत जे की आपले पलवान संग्राम काकडे यांचे बंधू आहेत, राजाराम काकडे सर, जे की या ठिकाणी आता मुलांची प्रॅक्टिस घेतात, आणि साहेब पण आहेत. साहेबांची भेट झाली. दादा, आपलं नाव पूर्ण? हा, परमेश्वर चव्हाण साहेब हे पण आठवडी तालमीत होते. आणि तुम्ही कोणत्या तालमीत होता? मार्केट यार्ड. त्यावेळेस बरेचसे चांगले बॅच असणार तुमचे. कोण कोण होते? माझ्या वेळेस समाधान घोडके, महेंद्र देवकते, चंद्रकांत काळे, जितेंद्र देवकते, रमेश पुजारी वगैरे होते काय? नाही, ते अगोदर होते. त्या अगोदर. आणि वस्ताद कोण? रंगा ठाणेकरच होते का दुसरे? ठाणेकर वस्ताद होते. आणि बालार पिशेक होते का? होते. बालार पिशेक होते, धनाजी मदनेसर होते, अमोल पुजारी, गंगाधर पुजारी, असे बरेच जण होते. अगोदर वस्ताद या ठिकाणी वस्ताद होते, म्हणजे जमीन मुलांनी पण होते त्यावेळेस आमच्या. इथं अगोदर मी होतो, नंतर आता तुम्ही इथं इन्चार्ज म्हणून. किती वर्ष झालं इथे इन्चार्ज म्हणून? आता नेमणूक झाली माझी सध्या. 3-4 महिने झालं. होय काय? आता मुलं किती या ठिकाणी सराव करतात? आता 15 ते 20 मुलं येते. ती आमची लाईन बॉय पोलिसांची मुलं जाते. काय बाहेरची थोडीफारशी येते. ती त्यांची दररोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस घेत असते. लढती वगैरे व्यायाम चांगल्या प्रकारे करते. ही जी तालीम आहे, किती वर्ष जुनी तालीम आहे? बरेच वर्ष झाले. जवळजवळ 1980 पासून तालीम आहे. अगोदर मी येऊन थोडे दिवस झाले. माझी भरती 2010 ची. मी स्पोर्ट मधनं पैलवानकी मधनं भरती झालोय. तुम्ही इथं किती वर्ष काम केलं? मी इथं जवळजवळ आता 18 वर्ष केलं, आणि पहिला पुण्याला एक 18 वर्ष होतो. 18 वर्षानंतर सरांकडे इन्चार्ज झाला. हा, माझं झाल्यानंतर मग यांचं झाल्यानंतर माझी शिष्य जायची थोडक्यात. यांचं झाल्यानंतर BU दडस म्हणून भारत दडस महाराष्ट्राचं, इथं पण ते चांगले पैलवान होते. त्यांना गोल्ड मेडल आहे ते आपल्या पोलीस खात्यातून. ते बी इन्चार्ज म्हणून होते. त्यांची बदली झाली PTS ला, त्यामुळे त्यांचा चार्ज मला दिला. इकडे आंघोळीची सोय आपली, इकडे पाण्याला आंघोळीची सोय केलेली, आपण हौद केलेला आहे. बाहेरचे पण येतात थोडीफार. आंघोळीसाठी वगैरे व्यायाम केल्यानंतर आहे रसा वगैरे दोर वगैरे. तिकडा रसा आपला तुम्ही हो जेम आहे आपल्या इथं. रसा आपलं हे वडाचं केलंय, आणि तिकडं रसा आहे. आता किती पलवान आहेत भरती इथं केलेले, म्हणजे पोलीस खात्यात? आमच्या पोलीस खात्यात पहिलं सुरुवातीपासून आम्ही आल्यापासून बरेचसे प्लेयर होतं. एक 10-15 प्लेयर होतं. आमची टीम, आम्ही कायम स्पर्धेत आमची टीम चॅम्पियनशिप भेटायची. SRP ग्रुप 10 ची. पण असं काही टार्गेट असते का, काही मेडल दिलं पाहिजे याच्यात? बरोबर असते. आमची रेंज गेम असते. रेंज गेम मध्ये आम्ही दरवर्षी आमची चॅम्पियनशिप ग्रुप 10 ची कुस्तीची 1 नंबर टीम आमची. पहिला राम काशीद होता, BU दडस भारत दडस म्हणून पैलवान. परत गणेश आगलावे, परमेश्वर चव्हाण, मी. तुम्ही वसत कोणत्या मेडलवर लागलात? मी माझं महाराष्ट्राला मेडल आहे अंडर 19 मध्ये. आणि तुम्ही सर कोणत्या मेडलवर लागला? मी स्पोर्टला चंदीगडला खेळलेलो आहे.
आता आपल्या पलवानांनी पोलीस खात्याला कोणकोणती मेडल दिले, इथले काय असं टीम वगैरे ग्रुप तुमचा असं त्यामध्ये कोण कोण पलवान आहेत त्यांच्याबद्दल? आमची अगोदर टीम होती बघा, राम काशीद म्हणून होता, नंतर भारत दडस होता, गणेश आगलावे, परत परमेश्वर चव्हाण, नंतर मी होतो, परत शंकर डोंगरे पीटीएस ला बदली झाले, राम भास्कर म्हणून ते पीटीएस ला बदली झाले, नंतर सचिन घंटे म्हणून पुण्याला बदली झाली त्यांची, आणि दोरकर म्हणून एक आता सध्या चालू आहे खेळ सध्या स्पर्धेला. असे आमचे प्लेयर होते. म्हणजे एवढ्यात आम्ही चॅम्पियनशिप आणायचो. बरोबर. कधी आणली अशी कोणती? हो, 2-3 वर्ष आमची चॅम्पियनशिप कुस्तीची होती. ऑल महाराष्ट्र पोलीस मध्ये आमची 1 नंबर टीम असायची ग्रुप 10 ची एसआरपी. आणि अगोदर मी आणतो तिकडून पुण्याला. बरोबर. आता किती पहलवान आहेत आपल्या पोलीस खात्यात इथं तुमच्या सोलापूर जिल्ह्यात या तुमच्या राखीव पोलीस बलमध्ये? आता सध्या 5 पहलवान आहेत सध्या. आता उद्या टीम जाणार आहे पुण्याला औरंगाबादला स्पर्धेला. 5 ते 6 पहलवान आहेत सध्या मेडल मध्ये आहेत. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही जिम बद्दल थोडं सांगा. आमची एसआरपी ग्रुप 10 ची जिम. आता आमचे एसआरपी ला सध्या काळे मॅडम आहेत, सध्या डॉक्टर दीपाली काळे मॅडम आहेत. हो सर, मग त्यांनी स्वतः कमांड आहेत. काय झालं तर बरेचसे पहलवान मंडळ ही पोलीस खात्यात आहेत आणि पोलीस सुद्धा आपले व्हिडिओ बघतात आणि पोलीस खात्यातले हे कुस्ती निवेदक म्हणायचे, ज्या ज्या स्पर्धा असतात आणि हे सर निवेदन करतात त्या कुस्तीला. अनिल जाधव सर आहेत. सर काय सांगताय तुम्ही, बाकीची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री कशी वाटते आणि तुम्ही कशी करताय कॉमेंट्री? नमस्कार. कुस्तीची कॉमेंट्री खरंच म्हणजे बघणाऱ्याला एक आनंद देणारा असते आणि नुसताच आनंद नाही तर फिजिकली फिट, आपल्या आयुष्यासाठी जी काही महत्वाची इस्टेट आहे ती खरी इस्टेट ही पैलवानकी आहे किंवा एक ताकद आहे. ही जी एनर्जी आहे त्या एनर्जीच्या जीवावरती माणूस खरा पुढे जातो. आता आमचे शंकरांना पुजारी, आम्ही त्यांचे फॅन आहोत आणि त्यांचं ऐकून आम्ही थोडंफार हे चालू केलेलं आहे आणि हे मित्रमंडळी आम्हाला तेवढ्याच आदर देतात किंवा बोलवून घेतात आणि ह्यांच्या म्हणजे आग्रहास्तव आम्ही तसं निवेदक बनलेलो आहे. म्हणजे आपण तसं जातीवंत निवेदक नाही किंवा अभ्यासू निवेदक नाही, परंतु यांच्या आग्रहास्तव तुम्ही या, तुम्ही बघा आणि मग बघत बघत ते मला थोडं सुचलेलं आहे. मग अशा बऱ्याच स्पर्धा, मग आंतर कंपनी क्रीडा स्पर्धा असतील किंवा मग परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही या ठिकाणी झाली होती. ऑल महाराष्ट्र एसआरपीएफ ची स्पर्धा या ठिकाणी झाली. त्याही वेळेस मला एक चांगला चान्स मिळालेला. आता बऱ्यापैकी कुस्तीतले डाव वगैरे माहित झाले असतील तुम्हाला? डाव वगैरे माहिती आहेत. शाहू आखाड्यात किती वर्ष होत आहे तुम्ही? शाहू आखाड्यात मी 7 वर्ष होतो. बरं, त्याच्या अगोदर गावात असणार? हा, गावाकडे, मोहोळ मध्येच? नाही, गावाकडे असं खेळत होतो. शाहूकडे नंतर आम्ही मोहोळला फाटे तालीम म्हणून मोहोळा झाली. फाटे तालीमीत आम्ही बरेच जण होतो. गणेश वाघमोडे, संजय वाघमोडे, वस्ताद चंदोकाळे तिथं असायचे, बाजीराव काकडे, शंकर डोंगरे. त्यांच्या मुलाखतीमध्ये तुमच्या दोघांचाही त्यांनी उल्लेख केलेला. आणि सिकंदर मोहोळ मधील फाटे तालीमीतली बरीचशी मुलं पोलीस खात्यात भरती झाली. चंदोकाळेचं आम्हाला बरेच मार्गदर्शन लाभलं. बरोबर, त्यामुळे भरती झाली. चांगला आहे. आणि हनुमंत वाघमोडे तो पण चांगला पहलवान होता, तो पण भरती झाला सोलापूर शहरला. आता तुमच्या भागातला म्हणजे गावचा म्हणा सिकंदर शेख गंगावेशला आला. पण सिकंदर शेख आम्ही खेळत होतो त्यावेळेस लहान होता. लहान असा रोज यायचे दोघं, सिकंदर हुसेन. आम्ही रोज त्यांची कुस्ती, आम्ही भांडण लावायचं त्यांची, रोज त्यांना एकमेकाला रागानं बोलायचं, भांडण लावायची त्यांची, त्यांचे हे करायचं. पण चांगला पहलवान झाल्यानंतर मग आम्हीच विचार केला कोल्हापूरला घेऊन जायचं. त्याचे वडील ते म्हणले, सूरज माने म्हणून त्याची गाडी होती, ती गाडी घेऊन आम्ही स्वतः कोल्हापूरला गेलो. मी, सूरज माने, संजय वाघमोडे आम्ही 3 चौघजण गेलो. पहिल्यांदा सोडून आम्ही गेलो, गंगावेशला सोडून आम्ही झालो त्याला सगळं हे करून. आणि तुमच्या कुस्त्या कोणा बरं झाल्यात का? आमच्या कुस्त्या आपल्या इकडे नाव सांगू, सुरुवातीला तिकडे रणजित मेलवडे वगैरे त्यांची सवय झाली होती. आणि नंतर नाव एवढी जुनी माहित नाही. तुमचे कोणा बरं कुस्त्या वगैरे आहेत का त्यांच्यासोबत झाले सर? आणि मी जास्त सर मातीतला हे करत नव्हतो. मी तसं आटपाडीला होतो, 2007 ला गेलो होतो. त्यानंतर वस्ताचं, आमच्या नामदेव वस्ताचं एवढं एकच लक्ष होतं की मॅटवरची कुस्ती चांगली शिका, मातीतल्या कुस्तीकडे एवढं जास्त हे करू नका. मॅटच्या कुस्ती जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तुम्हाला स्पर्धेत कुठं नंबर वगैरे मिळाला तर तुम्हाला कुठं जॉब वगैरे मिळेल, गव्हर्नमेंट जॉब. घरची गरीबी आहे. ते माझं कुस्ती खेळताना थोडीफार दुखापत झाल्यामुळे सर काय झालं, मी थोडं कुस्तीवर लक्ष कमी केलं. वस्तात पण बोलले की आता तू घरची गरीब आहे, तुझ्या गुडघ्याला लागलेला आहे,
तू काय जास्त भरतीकडे लक्ष दे. मग मी 2010ला सर गोंदियाला नक्षलमध्ये भरती झालो, म्हणजे नक्षलवादी एरियात भरती झालो होतो. तिथून मी बदलून 2018ला इथं आलोय. पण जेव्हापासून भरती झालो तेव्हापासून प्रत्येक मी महाराष्ट्र पोलीस गेमला खेळलेलो आहे. प्रत्येक वर्षी मेडल आहेत मला असं म्हणजे. आणि परत आता सध्याला मी आमच्यात शाखा असते वेगळी, म्हणजे शस्त्र शाखा असते, त्यात मी सध्याला काम करतो. नक्कीच. आणि या सर्व पहलवानांचं कौतुक आहे ना, अभिमानाची गोष्टी. कुस्ती क्षेत्रातले जे पहलवान आहेत ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेले असतात. एक शेवटचा संदेश पहलवानांना काय असणार आहे, कारण कुस्तीनंतरचा जो आयुष्य आहे, पहलवानकीचं आयुष्य, हे दोन्ही पण अनुभव घेतलेला आहे. आता कुस्तीमध्ये बरेचसे पैसे मिळतात, त्यावेळेस तुमच्या वेळेस मिळायचे नाही, परंतु त्याच्या आता नोकरी, काहींना नोकरी मिळत नाही. कुस्तीत पैसा दिसतोय परंतु काहीला संधी मिळाली असते पण ते नोकरी करत नाही. त्याच्यासाठी एक संदेश काय असणार आहे? तसं सर आता कुस्तीत भरपूर पैसा आहे, बरोबर आहे, पण सर तो पैसा काही कायमस्वरूपी आयुष्यभर टिकणार नाही. तर पहिलवानांनी कुस्ती बरोबर शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या शिक्षणाबरोबर कुठेतरी जॉब किंवा आपल्या मेडलच्या, आपल्या कुस्तीच्या बरोबर कुठेतरी मेडल घेऊन किंवा गव्हर्नमेंट जॉब, जेणेकरून आपलं जे कुस्ती सुटल्यानंतर जे पुढचं आयुष्य आहे ते सुखाचं गेलं पाहिजे, जेणेकरून पहिलवानाची हालापेष्ट झाली नाही पाहिजे. कारण पहिलवान हा लाल मातीतला आहे, चांगलं घरच्यांचं चांगलं खाल्लं, म्हणजे घरच्यांचं दिलेलं चांगलं खाल्लेलं असते, परत काम करू वाटत नाही शेतात वगैरे. तर जोपर्यंत आपण कुस्तीत आहे तोपर्यंत सर चांगलं मेहनत करून किंवा चांगलं शिक्षण घेऊन, तसं कुस्ती बरोबर सर खेळाबरोबर शिक्षणाला पण तेवढंच महत्व दिलं पाहिजे, तरच आपल्याला कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब लागलं पाहिजे. सध्याला आपले तुम्हाला माहिती आहे 3 DYSP आहेत, ते फक्त कुस्ती न करता शिक्षणाचं पण तेवढं त्यांनी महत्व दिलंय सर. तर त्या प्रकारे सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि आपल्या पोलीस खात्यात भरपूर पहिलवान सक्सेस झालेले आहेत, गव्हर्नमेंट जॉबला आहेत. आणि तसं सांगायचं म्हणलं तर माझं एवढंच मत आहे की कुठल्याही पहिलवानानं एकाच तालमीत राहावं आणि वस्तादाचं जे आपलं जे वस्ताद सांगतील ती चुकीचं आहे असे कधी नाही मानलं पाहिजे. वस्तादाला आदर्श मानलं पाहिजे, वस्तादाला उलट सुलट बोललं नाही पाहिजे, एवढे माझं मत आहे सर. त्याच्याविषयी तर मी काय बोलू शकत नाही. माझा आदर्श माझे वस्ताद नामदेव बडरे, मोहन बडरे आहेत, त्याच्यापेक्षा मी काय बोलू शकतो. पहिलवान बाळासाहेब माने, सोलापूर जिल्ह्यात आलो मी, आणि मला वाटते महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ कुस्ती करणारे, कुस्ती खेळणारे, जे फॉर्म टिकवणारे पहिलवान म्हणजे बाळासाहेब माने. आता बघू शकता बरेचसे फोटो आहेत, आणि घरी आल्यानंतर त्यांची फाईल बघितली मी. सर्वात जास्त कात्रम मेडल, महाराष्ट्र केसरीला 8 वेळेस मेडल आहे या ठिकाणी. बघू शकता 8 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन, बरंचसं काय 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 आहे. आणि गोकुळ वस्तादचे ते हरिश्चंद्र मामा बिराजदार यांची पट्टी आहेत. आणि तुम्हाला माहितच आहे मी ज्या ज्या पहलवानांची मुलाखत घेतलेली आहे गोकुळ वस्तादच्या पहलवानांची, ते एज्युकेटेड आणि गव्हर्नमेंट सर्वंट असो किंवा व्यवसायात एक सदन म्हणजे सेटल झालेले पहलवान, आणि त्यातीलच एक पहलवान आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कट करा. हे वस्ताद, आज हे जे पूर्ण जे बायोडाटा बघितला मी, आश्चर्यचकित झालं की एवढ्या चांगल्या पहलवानाबरोबर खेळात. आणि तुमचा काय आहे की त्यावेळेसच्या नामांकित पहलवान आणि आत्ताचे जे काही पहलवान आहेत त्यांच्याबरोबर पण कुस्त्या झाल्यात. मला वाटते सर्वात जास्त काळ तुम्हीच टिकवला असणार आहे. हो बरोबर आहे, 42 वर्षापर्यंत टिकवला मी. आणि एवढा हरियाणा, दिल्ली, पंजाबकडे सुद्धा एवढा पहलवान टिकला नाही. एवढा जास्त काळ, जास्तीत जास्त माझा काळ फुल फार्म टिकला. आता ह्या ज्या कुस्त्या आहेत, थोडे ह्या फोटो बद्दल मला थोडक्यात सांगा की कधी कधी कोणासोबत कुस्त्या झाल्या, काय ह्याच्याबद्दल सांगा सुरुवातीपासून हे करणं. आता हे महाराष्ट्र पोलीसचा तानाजी शिंदे म्हणून आहे पहलवान, नामांकित एकदम. मग तानाजी शिंदेला एसपीनं सांगितलं होतं 4 वर्षे लगातार कोल्हापुरात होतं, बाळूमानेला ज्या वेळेला पाडशील तेव्हा तुला मग इकडे परत म्हणेल तिथं हे करून. पण लगातार माझ्यासाठी त्याला 4 वर्षे लगातार तिकडे पाठवलं, तर सलग 3-4 वर्षे त्याला मी फायनलला मारलाय. बरं. महाराष्ट्र पोलीसच्या ह्याला फायनलला मारलाय, पुन्हा नॅशनलला कुस्ती परत आलती आधीमध्ये तेव्हा मारलाय. तसं तुम्ही कितव्या वर्षी पोलीस खात्यात जॉईन झालात? मी 19 वर्ष, 18 पूर्ण संपलं, 19 वर्षी जॉईन झालो. म्हणजे लवकर घेतलं, मला मेडलच होती माझी तशी. आता हे जे कुस्ती ह्याबद्दल सांगा, ह्या कुस्तीबद्दल. युवराज वाघ मुंबई महापौर केसरी आहे हा बी. तर युवराज वाघ मुंबई महापौर केसरी आहे, 131 किलो वजनाचा आहे, पण वजन कमी करून 11 किलो इंडियाला गोल्ड असते ह्याचं बी. हा, मग ह्याची माझी धापया महाराज ह्याच्या निमित्त कर्जतला कुस्ती झाली. कर्जतला जवळजवळ 52 मिनिटं होऊन कुस्ती सुटली. 52 मिनिटं झाली. 52 मिनिटं.
आणि त्यावेळेस एक नंबरला पण तुमचीच होती का तिथं का? आमचीच की मग आमचीच राहणार की एक नंबरला आमची. हा मग 2 नंबर 3 नंबरला हे दुसऱ्या खालच्या होत्या. परत हीच कुस्ती नंतर तिकडे ह्याला मुंबई महापौर केसरीला हीच गोष्ट झाली बरोबर. मला सांगा त्यांचं वजन तरी आता फोटोत नाही जास्त दिसतंय आणि तुमचं किती वजन होतं त्यावेळेस? माझं तेव्हा 85-86 असेल. मग एवढं कमी वजन असून सुद्धा हो मी सगळ्या महाराष्ट्र केसरीला संघ झाले त्या कुस्त्या तर मग बरोबर सुटली 1 तास हो खालीवर तर झाला असेल डाव इकडे 2-3 वेळा ह्यांनी घेतलं होतं खाली, 5-6 वेळा मी घेतलो. मग दमून दमछाक पूर्ण सगळं आता चिखल्याहून पडाच्या घायला आल्यावर नंतर ती कुस्ती सोडवण्यात आली. आणि युवराज कुठली आता? युवराज टीसीच्या वरची पोस्ट आहे आता ह्याला भाईंदरला मुंबईला आहे. ते कुठले मूळचे? जळगाव 40गाव त्या भागात सुद्धा चांगले पहलवान होते. हो हे त्याच्यानंतर विजय चौधरीच पहिलवान झाला. हा ह्याच्या पुढे कोण झालेलं नाही. आता रिटायर झालेत का? आता सध्या रेल्वेत आहेत अजून. फोन वगैरे असते काय? फोन नाही म्हणजे ते फोन नंबर होता माझ्याकडे पण ते काय डिलीट झाला काय झालं परत काय नाही. आणि ती पलीकडे आहे ते रमेश पुजारी शाहूआखाडा मार्केट यार्ड. हा त्याचे पहलवान रंगाटा ठाणेकरचं वस्ताद होते. हा त्यावेळेस आता ते याला असतात आपल्या कुंभारी कोसारी तिकडे गाव आहे त्यांचं जत तालुक्यात. हा आरेवाडीला तिथं पुजारी म्हणून का त्यांचं काय? हा पुजारी म्हणून त्याचं म्हणजे व्यवसायच आहे. पुजारी म्हणून असतात ते त्या आरेवाडीला. काय कुस्तीचं काय झालं हे निकाल? ही कुस्ती तुळजापूरला लाईटीला येऊन लाईट गेली ते ट्रॅक्टर चिकुंडे एक हिकुंडे एक आणून उभा करून जवळजवळ 1 तास म्हणजे 62 मिनिटांना कुस्ती सुटली. 1 तास 62 मिनिट म्हणजे नुसतं 1 तास 2 मिनिटांना ही सोडली गेली कुस्ती. मग आणि त्यावेळेस मी ही पाडाच्या म्हणजे नको म्हणून बास करायला पण ती मग परत शेवटी सोडवली. ही कुस्ती ही सत्यवान गोडके पैलवान बटांचा फोटो त्यांचे. हा तेच ह्याला मारल्यानंतर 3.5 मिनिटात मारलं आणि मग ही सोलापूर विजय तुम्ही झालात आणि इथं गदा मिळवलेली. सोलापूर केसरी काय? हा सोलापूर जिल्हा केसरी. बरोबर. आणि त्याच्या म्हणजे अशा गटातल्या होत्या का एकच कुस्ती होती ती? नाही खाली होते कुस्ती. तुम्हाला किती म्हणजे स्पर्धा आहे का ती मैदानीच होती? ती मैदानी टाईपच होती. असं म्हणजे काय एकच कुस्ती करावं लागली? हा एकच कुस्ती करावं लागली. एकच करावं. कुठल्या डावावरती विजय झाला? मी ह्याचा एकेरी पटाला घुसून परत 2 रिपोर्ट काढून त्यांनी 1 चाक करायचा प्रयत्न केला होता पण डायरेक्ट मी अंगावर डंकी मारून डायरेक्ट चित मारला होता. रंगा ठाणेकर वस्तात आलते का ते कुस्तीला बघायला? रंगा ठाणेकर होते की. आणि तुम्ही गोकुळ वस्तातलाच होता का त्यावेळेस? हा मी गोकुळ वस्तातलाच होतो. एकच तालीम तुमची? हो त्याच्या अगोदर 2 तालीमी झाल्या. कसबा बावडा उत्तम पाटलाकर आणि 2 वर्षे ह्याला बसले आमच्या शाळा तालीम. तेव्हा विष्णू आप्पा सावर्डे होते. परत बसनिंग आप्पा करजगी बसलिंगांना वस्ताद म्हणून होते. आणि हे जे आणि कोणते आहेत कुस्ती याच्याबद्दल? हे अनगावला ठाणे जिल्ह्यात भिवंडी पशी कुस्ती झालेली आहे जळगावच्या पोराबरोबर. मग ह्याला बी चित मारले. अशी तयारी होती बघा. फुल फॉर्मात 21,000 25,000 बक्षीस असायचंय ना. मग ते म्हणल्यावर लय झालं ना तेव्हा. आताच 3-3 लाख सिकंदर शेख कसं करतोय तशा पद्धतीने. बरोबर. हा आता वस्ताद बरेचसे फोटो आहेत त्यात म्हणजे आता हे जे आहे ते तुमच्या काळातले तुमच्या वेळेसचे पहलवान आहेत काही यात. हा पण आता सचिन खुर्द नितीन खुर्द एवढं काही जुने नाहीत. अलीकडचे पहलवान. आता हे फोटो बघतोय आपण या ठिकाणी. नितीन खुर्दचे भाऊ म्हणजे सचिन खुर्द ना. तर यांच्यासोबतची ही कुस्ती कधीची आहे आणि त्यात कुस्तीचा निकाल दिसते ते वर्ण तुम्ही विजयी झालेलाच आहे. तुळजापूरला झालेले हे मला वाटतं 2098-99 दरम्यान. बर कोणत्या गावावरती विजय झाला? 2 रिपोर्ट काढून 1 रिपोर्ट काढला आणि नंतर 2 रिपोर्ट काढून डायरेक्ट दाबत नेहरू असं डायरेक्ट चित मारला. तसं आता या ठिकाणी हरिश्चंद्र मामा बिराजदारचा फोटो आहे आणि तुमच्या हातात प्रमाणपत्र असणार कदाचित. कधी घेतलेलं का कसलं आहे? म्हणजे महाराष्ट्र केसरीला ही झालेली तिकडं म्हणजे हा कुस्त्या ह्याला ठेवल्या होत्या. शरद पवारनं सोन्याचं हे ठेवलं होतं ते मेडल करून. मग त्यावेळेस ती मंगळवेळा घेतल्या होत्या. मग ती त्यात गोल्ड मेडल घेतले. गोल्ड मेडल आणि वरचं हे ते ही
मुंबईला महाराष्ट्र पोलीसच्या एकदम जसं महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या असतात त्या पद्धतीने पोलीसच्या ह्याच्या गोल्ड मेडल घेतलं महाराष्ट्राचं. बरोबर. हा आयडीसी म्हणतात त्याला. हा महाराष्ट्र पोलीस ऑल महाराष्ट्र पोलीसची आयडीसी. त्यात एसआरपीचा सवाल येत नाही. एसआरपी ऑल महाराष्ट्र पोलीस पूर्ण सगळं त्यात जसं महाराष्ट्राच्या होत्यात तसं महाराष्ट्र केसरीच्या त्यात ते गोल्ड घेतले. आता हे नॅशनलचे इंडियाचं मेडल आहे. हा हे फोटो आहे ते नॅशनलचं इंडियाला. हा म्हणजे ऑल इंडियाला कुठलं मेडल बसलेलं ही ह्याला पंजाबला. किती वेळेस नॅशनल आहे बसता तुम्ही? जवळजवळ असं 5 वेळा आहे. 5 वेळा नॅशनल आणि 8 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन. त्यामध्ये 8 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन झाला. त्यामध्ये गोल्ड किती आहे तुम्हाला? गोल्ड एकूण 5 आहेत. 5 गोल्ड आहेत. आणि 5 गोल्ड मध्ये फायनलला कोणाकोण्या पलवानासोबत कुस्ती आल्या तुमच्या आणि कोणकोणत्या गटात खेळा? 82, 74, परत 85 आणि 62 किलो ह्या गटानेच. वर 97 खेळाची इच्छा होती. वर महाराष्ट्र केसरीला खेळा पण एवढं चांगलं पलवान ओपन मधनं का खेळा नाही? तुम्हाला कधी वाटलं नाही महाराष्ट्र? बसलो होतो एकदा ह्याच्यात पुण्यात. आपल्याला महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस. मग तेव्हा सगळी ही केले जवळजवळ याची. मग ती पाणी पेलो 3.5 किलो कमी पडलं. केळी खाल्ली पाणी पेलो हे किलो 3.5 किलो कमीच पडायचं. मग पोरांनी दगडाची एवढी माळ करून हे करून असे बांधले गेले आणि बांधून उभा केलं. मग एक अर्धा किलो जास्त झालं. मग बसले गेलं आणि त्यावेळेस ते उतरताना टपसरी खडा पडल्यामुळं ते उत्तम पाटील आणि ही सगळी होती. मग दुसऱ्याने म्हणजे हे थांबा थांबा माने पहिलवानी काय असं करून वर बघितल्याबरोबर माळ हे केलं. तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं. 3 वर्ष मला डिबार केलं. हा बाळासाहेब लांडगे. मला सांगा आता महाराष्ट्रातील त्यावेळेसचे टॉपचे पलवान ते कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या सांगा. आपण त्यावर विस्तृत चर्चा करूया. फक्त नाव सांगा कोणा पलवानासोबत कुस्त्या झाल्या. गोरख सरक, धनाजी फडतरे, परत सुदाम पावनी म्हणून आहे एका कराडचे रावसाहेबला घालवलेलं झालं. शिवाजी देवळ, गुलाब बर्डे, पुन्हा इकडं तानाजी बनकर झालं. इकडं हिरेवा पायवळे एक हारवाळीचा ही पुन्हा आलं. त्यांना पुन्हा 7-8 वेळा पाहिलं म्हणा. ही नंतर जसं जसं फार्म मध्ये आबा सोहळ, चंद्रकांत सोहळ हे आताच. पण ती कारण मी रिटायरमेंट म्हणजे व्हायला आलं तरी बी ती कुस्ती कोण करायचं नाही ह्याला आणि काटाची कुस्ती कोण करतच नव्हतं. मग ती मी करंट अँड पॉवर असल्यामुळं शेवट त्यांना कोण उठायचं नाही मला कोण उठायचं नाही. मग ती आता असंच झालं. ह्याला नात्यापुत्याला आबासून ह्याला मारलं. कुणाला ते सचिन कुर्ला ह्याच्यावर आदल्या दिवशी काय रहमतपुरावर. आणि दुसऱ्या दिवशी मला सगळी सर्जीराव गोडके पुन्हा साळुंके, गजेंद्र साळुंके, युवराज रुपनर हे आता माने वस्ताद आले, अवस्थात आले. वस्तादनच केली तर करेल आबासो बरोबर म्हणजे, नाहीतर बाकी कुणी करणार नाही. 10 राऊंड मारले तरी कोण उठत. मी आल्याबरोबर मग शेवटी पंचाने हा बाळू माने आले. करतो की म्हणलं. मग अर्धा तास कुस्ती केली त्याबरोबर आबासोला तिथं मारलं. पण परत पुन्हा सोडीतच काढली ती कडला गेली. म्हणून आता आपण यावर विस्तृत चर्चा करू मुलाखत. पण फक्त नावं सांगा मला आणि कोणत्या पलवानासोबत आले? चंद्रकांत, दिलीप सिंग गाडीवाला 5-6 वेळा कुस्ती झाली. 6 वेळा. अजून कोणाबरोबर? युवराज वाघ ही मुंबई महापौर केसरी त्याच्याबरोबर 3-4 वेळा झाली. कुठं स्वतःची मी एकदा 2दा मारलं, त्यांनी एकदा मारलं. दिलीप सिंग गाडीवाल्यानं मला एकदा मारलं, परत मी त्याला 2दा मारलं. असं म्हणजे आणि स्वतःची 2-3 ठिकाणी. म्हणजे हे संपूर्ण वस्तादांचं जे कारकीर्द आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे. बघा तुम्ही 8 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन, 2 वेळेस लच्छान कर्नाटक केसरी. विशेष म्हणजे कर्नाटक केसरी आहेत. आणि कर्नाटक केसरी वगैरे काय कसे आहेत महाराष्ट्रात ते आपण नंतर जाणून घेऊया काय. आणि 3 वेळेस ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. 1 वेळा सोलापूर केसरी आहेत. 5 किलो चांदीची गदा मिळेल. त्यावेळेस 25,000 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे काय. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं हा पूर्ण हे आहे. हे खाली आणि कर्नाटक केसरी डबल कर्नाटक त्यावेळेस येते बांबोडा गप्पा शिरवळ यांच्यावर विजय मिळवलाय काय. हा बेळगाव
बरोबर. कर्नाटक 10 मिनिटांमध्ये चित्तपट ही फायनलची कुस्ती तुमची. हा, फायनलची 1996 ला हे एक कर्नाटक केसरी आणि हे ते दुसरं कर्नाटक केसरी. ही हरियाणा केसरी राजेंद्र गेल, जसा महाराष्ट्र केसरी तसा हा हरियाणा केसरी आहे. मग ह्याला चितपट खानापूरला म्हणजे मैदानी आहे. मैदानी ही आता महाराष्ट्र कर्नाटक केसरीची आहे आणि तशीच आणि एक कर्नाटक केसरी झाला ना. हा, त्या अगोदर 92 ला 96 आणि 92 ला. 92 आणि 96. आता ही 92 ला कोणासोबत फायनलची? कल्लाप्पा बत्तुर्गी कर्नाटक उप कर्नाटक केसरी झाला. ते आता वारले वाटते. हा, मध्ये वारले ते 500 काहीतरी कल्लाप्पा. आता ह्या ज्याबद्दल याच्याबद्दल थोडक्यात सांगायात काय काय आहे संपूर्ण जे तुमचं जीवन प्रवास आहे कुस्ती. ह्यात महान भारत केसरी राकेश कुमार पटेल म्हणून आहे. हा, तर त्याच्याबरोबर कुस्ती झाली. विट्याला बाळू पडगम कुस्ती केली नाही त्यानं, मोहन माळी केली नाही म्हणून माझ्या बरोबर आणून जोडली. मग ती तिघांनी केली नाही ते म्हणून माझ्या बरोबर जोडली. मी मारलं त्याला. आता आपण विस्तृत याच्याबद्दल सांगूया, पण पहलवानाने खूप छान पद्धतीने संपूर्ण जीवन प्रवास दिलाय आणि अशी पहलवान आल्यानंतर यांना मार्गदर्शन पण मिळणार आहे की कशा पद्धतीनं असते. तर पृथ्वी उभारत काय तू सांग रे, तुला कसं वाटलं हे सगळं बघून? तुला वाटलंय ना मोठं पहलवान असं व्हावं? होय, मोठं पहलवान हो वाटले असंच. बघितलंस का मेडल त्यांचे किती आहेत? होय, बघितले, जास्त आहे ते मेडल. आता हे बघितलं कुस्त्या किती आहे, सगळे फोटो होय, कुस्त्या हो चांगले झाले ते. प्रेरणा मिळते ना. वाटलंय का मनात की एवढे मोठे पहलवान? वाटलंय मनात एवढे मोठे पहलवान आहे. मंडळी, वस्तादांच्या इथं आलो आणि कुस्तीतील पहलवानांचा खजिनाच यांच्याकडे आहे. एवढी मेडल आहेत आणि बरेचसे कात्रण आहेत. थोडं आपण त्याच्याबद्दलच जाणून घ्या. वस्ताद, आता एवढी सर्व मेडल आहेत ते ही कोणत्या याच्यातले स्पर्धेतले मेडल आहेत? हे ऑल महाराष्ट्र पोलीसच्या ह्याच्यामधले आणि नॅशनलचे. हा, पोलीसचे नॅशनल, बाहेरचे पोलीस मधनं नॅशनल होता. हा, मग ते नॅशनल ती जवळजवळ 7 वेळा आहे. एवढी स्पर्धा असते का पोलिसांमध्ये? अरे बापरे, जसं महाराष्ट्र केसरी मध्ये खेळतात 30 पोरं भरती झालेली, तीच मेडल काढलेली भरती करून. साध्यापेक्षा तिथं फाईट चांगली असते. मग तिथं लय फाईट ही महाराष्ट्र केसरीची भरती होत्या मला चांगल्याच पहलवानाची भरती. मग जे महाराष्ट्राचे जे होते, महाराष्ट्राचं मेडल जे आणतोय आणि नॅशनलचं आणतोय तेच भरती झालेली असते. माझ्या चांगल्यातलीच कुस्ती होणार, चांगल्यातलीच फाईट होते. दाखवा फोटो वगैरे. आता वस्तादींची थोडं फाईल चालू आहे, आपण बघू यांचं काय 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 मेडल वगैरे काय. वस्ताद सांगा थोडक्यात, हे कधीच आहे? हे गुजरातचं आहे. बघा आता ते साल असेल तर 1994 काय 94चं असेल. हे कुठलं काय म्हणजे पोलीस गेम्स? ऑल इंडिया. हा, गोल्ड मेडल. गोल्ड आहे. हा, ही पुन्हा फेस्टिवल मोठी स्पर्धा ठेवली होती. त्या दत्ता शिंदेला फायनलला चित्त मारलं होतं. बाळासाहेब लांडगेनं जसं महापौर केसरी ही भरती आहे तसं भरलेली होती. सुरेश कलमाडी पण होते काय? हा, मग सुरेश कलमाडी खासदार. बरोबर. हा, त्यात दत्ता शिंदेला मारलो फायनलला. महाराष्ट्र केसरीला असतो ते दत्ता शिंदे 12 रुपयानं फायनलला मारला. आता हे काय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं परिषद. हा, महाराष्ट्र केसरीचे हे आहे ना. कधीच आहे ते? 74 किलो वजन गटामध्ये. हा, 74 किलो आहे. हा, कुठला बसले असेल की भाग घेतल्याबद्दल आहे. हा, ते एक साली बरोबर ते तायपड झाला होता तेव्हा. काय म्हणजे मी 2 कुस्त्या केल्या आणि परत ती जास्त हिवाल्यावर गेली नाही. प्रशस्ती पत्रक आहे सगळं. हा, सोलापूर जिल्हा तालीम संघ ही जिल्हा तालीम संघाच्या ह्याच्यातनं गेलेलं असेल. त्यामध्ये संघ जिल्हा पातळीवर 86 वजन गटामध्ये कुस्ती कशा लढत दिल्याबद्दल. ही जगन्नाथ पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष. ही कुठलं आहे बघा? पुण्याचं असेल. गोल्डच घेतले. शरद पवार. बरेचसे आहेत स्पर्धा खेळलेले आहेत. हे सगळं पत्रच आहे. आता तुमच्या वेळेस मग जिल्हा निवड चाचणीमध्ये कोण कोण असायचे? तुमच्या वेळेस जिल्हा निवड चाचणीला कोण कोण जायचं तुम्ही जिल्ह्यात? जिल्ह्यात मग ती ह्याला खालच्या महाराष्ट्र केसरीच्या ह्याला मौला शेख असाचा. आप्पालाल ओपनला. हा, ओपनला छोटाराव साहेब. आणि मी खाली 82ला 74ला ह्याला खाली. स्पर्धा लय असणार जिल्ह्यात तुमच्या. मग वर चालल्यासारखं स्पर्धा चालत होत्या. तरी पण ते भ्या खाऊन पोरं यायची नाही ती.
मी तुम्हाला म्हणजे अशी जरा मला मिळायचं म्हणजे बाय मिळायच्या जास्त. हा भ्या खाऊन पोरं मग लय झालं 3 कुस्त्या 2 कुस्त्या व्हायच्या, बाकी बाय घेऊन जायची. सगळं पेपरचं काय पूर्ण सगळं कचरा. मिरवणूक कुठं काढलेली इथं काय गावात? सोलापुरात बातमीचा बाळासाहेब माने विजय राज्य पोलीस स्पर्धेत सुवर्ण पदक. तुमच्यामुळे घर पोलीस खात्याला खूप सुवर्ण पदक मिळालं. म्हणजे आता तुमचं असं प्रमोशन झालं नाही असं मोठं पद वगैरे? बाहेरच्या स्टेट सारखं आपल्या हे काय 2003-04 पासून सुरू केले ना, मग तेव्हा माझं हे संपलेलं होतं. मग ती कुणाच्या आदेशाने द्यायचं म्हणले, आदेशच नव्हता की तेव्हा. तेव्हा इथं वाचा गोपीनाथ मुंडेनं 2 इन्क्रीमेंट वाढ दिले ते 2 म्हणजे पुरस्कार त्यावेळेस 96च्या ह्याला कोल्हापूरला. हे कधीच आहे 74 केजी मध्ये विजेते पद? बघा किती. कशा पोलीस खात्यातलेच आहे काही कुस्ती? कोणची? अरे ही आता वाचल्यावर कळेल. पोलीस करते आहे घेत आहे पोलीस कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली. हा मग ती वर ह्याला ही विजयशी मोहिते पाटील हे ते सगळं कारखान्यावर हे घेऊन तिकडे खुराकाला पैसे द्यासाठी बोलले. मानधन द्यायचे? मानधन किती असायचं मानधन? हे 25,000 एकदा 40 दिल तर. आता हे फोटो कुठला आहे? गोकुळ तालमीचा आहे का? हे नाही परदेटला आहे तिकडे ह्याच्या महाराष्ट्राच्या. इथं मामा आहेत आणि दुसरं कोण आहेत होते फेटा बांधलेले? कोणचे? मागचे तुमच्या हातात प्रमाणपत्र आहे त्याच्या पाठीमागे. ही रावसाहेब बाप्पा ही जिल्हा तालीम संघाचा अध्यक्ष जगन्नाथ पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सोलापूर कुस्ती. कुस्ती जिल्हा तालीम संघाचा. पुन्हा दामोदर मंडले अण्णा आहेत मंगळवेड्याचा. आता हे कुस्त्या कुठल्या आहेत? ही सुरेश खोपडे शालिनी बँकेच्या पाठीमाग वडाळा स्टेडियम तिथं मुंबईला कुस्ती झालेली नेमून हे सोपान कोपऱ्याला मारले. आणि हे रेल्वेचा कुठला फोटो? ही जे आहे मला वाटतं पुण्यातली आहे राज्य सरावची. ही बी कोल्हापूरची आहे फायनलची. कळंदरकर साहेब PSI नॅशनलला असते ती. मग मी मारून ह्याला मग मी नॅशनलला गेलो. ही नॅशनलला जात असते. ही कृपाशंकर सिंह गृह राज्यमंत्री, माणिकराव ठाकरे ग्रामीण राज्यमंत्री, RR आबा, सुभाषराव मल्होत्रा पलीकड, विलासराव देशमुख ही मुख्यमंत्री. ही नाशिकचं गोल्ड मेडल. ही नारायण राणे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते तुमचं मुंबईत मुख्यमंत्री असताना राज्याला फर्स्ट एकदम. अरे वा. हे सत्यवान वडकेला म्हणालेला ही गदा. शेवट महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर निमगाव यांचा पुतण्या अण्णासाहेब मगर त्याला मारलेला आहे. सांगोला येथे शेवटची कुस्ती 7,000 रुपयावर झाली. गदालोट डावावरती बाळासाहेब माने विजय ही कुस्ती. ही बघा पण ही तू तब्येत केवढी व्हायची बघा ही तब्येत. होय की बघ. ते आपण एक फोटो बघितलेला बघा जळगावचं पलवान तशातलाच फोटो आहे का? तीच नाही ना? काय नाव बघा किती मगराज असं. मगराज आप्पाची छोटा रावसाहेब सोडून सगळी मारली. ती एक चौरे राहिला ती जोड सुटली चौरे सगळे झाले. हा सगळी बघा हे सगळे कल्लापा बत्तुर्गीला मारले. हे तिकडं गुलबर्ग्याला 1 तोळा सोनं ठेवलं होतं. सोन्याचा दर नसणार जास्त. हे बघा कवळ्या वयात पहिली तब्येत माझी म्हणजे 15 वर्षाच्या वयात पॅकच दिसते की तब्येत 15 वर्ष वयात. हे सगळे कुणालाच ठेवत नव्हतं. कुठल्या कर्नाटक दक्षिण केसरी ते कल्लापाला मारलेलं कल्लापा. त्या आठवणी आहेत सगळ्या. ते फोटो असे मिळालेले आहेत ना, आणून दिले आहेत त्यांनी. राजेंद्र त्यावेळेस फोटो कोण काढायचे? द्यायचे काढून दिलेली माझी लय पळवली घेतली बघायला फायली घेऊन मेन लय फोटो नेले ती काढून. रमेश पुजारी. रमेश पुजारी काय झाली कुस्ती रमेश पुजारी बरोबर? मग तिनं 52 मिनिटं होऊन पळायला लागलं होतं. दम्मातनं नग म्हणून चाललं होतं. मग शेवटी सोडवली तेवढं. ही बघा राजेंद्र गिर असेल नाहीतर युवराज असेल. युवराज वा हे सचिन खोरव पेपरच सगळं पेपरचं आलेलं. हे कर्नाटक केसरी झालेलं. सुरेश पाटलाला मारलेलं फायनलला मारून
सुवर्ण पदक 2001 ला घेतलेलं. राजेंद्र गिरला मारलेला. ही मला वाटते अजितदादाच्या त्याच्या निमित्त केसरी काहीतरी ठेवली होती ह्याला पाटचला का काय कारखान्याचं. हा कारखान्यात त्याला मारले दिल्लीवाल्याला. कोण होता दिल्लीवाला तो? दिल्लीवाला ही रवींद्र कुमार. बरोबर. लय वाईट होतं कडू लय फिरत होतं कोणी कोण मग त्याला कसं मारलेलं ते बी कळू दिलं परत. हे राजेंद्र गिरला मारलेला. खालचं हा शहाजी शेळक्याला पुन्हा ही सगळी मेडल आणलेली. ही दत्ता मोठे ह्याचा गोंधळवाडीचा माहित आहे का? ह्याला बसली आम शाळा होता. विष्णू सवर्डे यांचा पट्टा. हा विष्णू सवर्डेचा पट्टा. तुम्ही एकच तालीम गोकुळ असतात, दुसरी तालीम बदलली नाही कधी? नाही, पुन्हा बदलली नाही. त्याच्या अगोदर तेवढं ते 2 तालीमीला होतं की एक विष्णू सावर्डेच्या तेव्हा हिथं काय बघा. मुंद्रुपच्या कुस्तीफडामध्ये बाळासाहेब माने विजेता. नामदेव घुमे म्हणून एक लय लातूरचा पैलवान होता उंचीपुरा, त्याला आणलं होते एकदम. राजेंद्र गिरला मारलेला सगळे मारलेलेच आहेत. सर्व आठवणी ठेवल्यात. DIG IG सगळे मोठे मोठे ऑफिसर त्यांच्या समोर मेडल घेतले. SP साहेब इंडियाला नंबर काढून आल्यावर भेटायला बोललो होतो. रिवॉर्ड ती दिले त्यांनी त्यावेळेस 5-5 हजार. सगळे मेडल गोल्डच घेतली ती दामो म्हणले अण्णा. बरोबर. नाशिकचं सुवर्ण पदक. ही उलटी किरण मारताना पळत पळत जाऊन हवेत किरण घ्या SP साहेब हे म्हणा लागले. बघू किरण लय सांगा लागले. मग ती अशी बी किरण मारून उभारत होतो गुलाब बर्डे सारखी आणि अशी बी मारत होतो. दोन्ही बर्डे बरं. कुस्ती कुठे झाली तुमची? या पाना काय झाली कुस्ती? सुटली. 2 वेळा धरून आणलो होतो मी आणि त्यांनी 1 वेळा आणलं. जास्त करून कुस्त्या सुटल्या तुमच्या का असं काय नाही? कुस्ती लय नाही, जास्त करून सुटले नाही तर कवचित सुटले त्या मारले त्या जास्त. हा हे अशी लय टप मोठा बोजा लयच असले. आता ही गुलाब बर्डे चांगलाच पहिला नाही कसं पडेल मग कुस्ती चांग मग बोजा किती मग सुटली. तानाजी बनकर काय साधा होता का? ती बी महाराष्ट्र केसरी चांगलाच होता की रामा मान्यालाही त्याने चित मारलं होतं फायनलला महाराष्ट्र केसरीला. आणि मग तानाजी बरोबर सुटली. दानाजी पडतरे मग ती काय ही चांगलीच पहिला अलीकडे म्हणजे वरची हीच होत गेलो ना. हे सगळे मारलेलंच आहेत नागपूरला ह्याला. ते पण आहेत फोटो, भरपूर असे फोटो आहेत आणि या आठवणी आहेत. बघा ही तानाजी शिंदेला मारलेला ही मेडल आणलेली महाराष्ट्राची. हा ही दिलीप सिंग गाडीवाल्याला मारलेला. दिलीप सिंग गाडीवाले खाली धरून आणून. कोणत्या डावावरती विजय झाला तुम्ही? ह्याला इकरी हे धरला खाली धरून आणलं पुन्हा पोकळ घिसा वाढला. हे हात काढून असं मी केलं. आता ते मुंबई महापौरला झाली का कुस्ती? हा मुंबईला झाली कुस्ती तुमची? झाली. आणि मग कुठल्या डावावर पडला? तिथं असं आतनं हात काढून पोकळ घिसा काल. मंडळी वस्तादांची मुलाखत घेतलो आणि त्याच्यानंतर आम्ही फेरफटका मारण्यासाठी त्यांच्या रानात आलो. आणि शेती आहे तर सांगायचं गेलं आंब्याची बाग आहे, नारळाची बाग आहे आणि इकडं ही आहे ऊस आहे. काय आता रानात ही सगळी सीताफळाची झाडं पार बांधाच्या कडेनी. ती गावरान आंब 5-7 आंबा इथं. ही जवळजवळ ही सगळी पूर्ण तट मीच लावलेला आहे. बरोबर. ही ऊस ती एकरभर आपली ही 2 एकर ही 2 एकर अशी 5 एकर टोटल आहे. चांगले. इथं पाणी आलं का? पूर आलं का या भागात सीना नदीचं? ह्याला शेतात किती बी आलं तर इथं पूर येत नाही. खाली येत फक्त वड्यात ती वरनं पाणी आलेलं तेवढं लय पाणी झाल्यावर तेवढं ते 1 एकरभर वड्यात ह्याच्यात जाते. आता हे किती वर्षाचं हे आहे म्हणजे काय म्हणतो आपण
फळे येणार याला नारळाला आले का किती वर्ष झालं लावून? आता ह्याला लावून 5 वर्ष झाली. 5 वर्षात फळ. हा 2 वर्ष झाली चालू आहे की. हा हा हा. नारळ चालू झाले ते. चिकूची शेती हे चांगलं केलंय, बांधाला लावलाय तुम्ही सगळं. छान छान. पाणी याला पाणी देत आहे ना? हा मग बघा हे नारळ. हा पाण्याचे नारळ सगळे. काढायची का पोत्यात न्यायला? मग नाही एवढं काय नको, प्यायला घेऊ एक दोन बघू. ही केलं असतं की तिकडे न्यायला ते टिकून 10 किलोच्या आत नाहीच. एवढं फणस लागतात. मोठं फणस लागतं काय भानगड काय की. कधी म्हणजे असंच नर्सरीतनं आणून लावलाय काय का कोकणातनं आणून लावलाय? नर्सरीतनं आणून लावले. फळे आले की अजून या लागले की आता. किंवा डाग पडले सर, काय रोग पडले का काय? ही आता ही असलं पण आहे की बारका बारका तशी येतातच. ही खाल्लंय काहीतरी ही नर म्हणून नर असते असला गुळगुळीत. हा महादी असते ती टिकते. ही नर आहे ती गुळगुळीत ती खराब व्हायला एक काय काय. हा आता ही आता ही मोठं डेट असले की ही मादी आहे. हा हा आणि रक्त्यासारखं असं कातळ असल्यासारखं त्याचं कातळ असलं ती मादी असते. मादी असलेलीच राहते आणि नर असलेला गळून पडते. आता ही तुम्हाला आता लागायला सुरू झाली ती सगळी लय लागते आता. हा ऊस बघा किती भारी आहे ऊस. किती एकर आहे ऊस एकूण इथं? 4 एकर. 4 एकर ऊस आहे. अवरेज मागच्या वर्षी अवरेज 70-75 म्हणजे एकरी. हो चांगला आहे. टन टन 70-75 म्हणजे 4 एकर आहे आपलं. अजून वाढ होते याची. तर मंडळी, पैलवान बाळासाहेब माने यांची मुलाखत घेतलेली आहे आणि बराचसा मोठा व्हिडिओ झाला, पण एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. जुन्या पैलवानाच्या बद्दल माहिती मिळेल. सेपरेट मुलाखत पण आपण घेतली, ती वेगळा व्हिडिओ येईल कदाचित. पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओ. धन्यवाद.